घ्या सुया घ्या या बिबो घ्या तुझ्या टकलीला कांगवा घे नक्कीला आरसा आणलाय बघ काय पाहिजे म्हाताऱ्यातलं बोल जरा आणि बळ तुला दुर्गुंड होईल ग घ्या मला तुला दुर्गुंड होईल ग तुला दुर्गुंड होईल आणि बाय तुला आणि बाय तुला आणि या पप्याला त्या पिलीला आणि अजून एक सांगतो बुरगुंडा झाला ज्ञानेश्वर महाराज झाले बुरगुंडा म्हणून आले विठ्ठल पंताशी जन्माशी आले आणि पुढे आता थोडा वेळ म्हणजे पाळणा घ्यायचा मार्ग आपल्याला पाळणा घ्यायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मासाठी बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल म्हणा तुला बुरगुंडा शिळी भाकरी द्या काहीतरी द्या आणि कसं लेकरूला हा ना माझं आता त्या मामाने मला 5 रुपये द्यावे असं माझी इच्छा आहे बोला गाणं म्हणा मारा तुम्ही माझ्यासाठी पैशावर नाही कोणतं गाणं म्हणा कोणतं म्हण सांगतो मी पैसा पैसा करती है तू बोला पैसा पैसा करती है तू पैसे की करती है बाबांकडून 10 रुपये एक एक पैसा दान धर्म करा धर्म करा तुम्हाला सर्वांना धन्यवाद बरोबर नाही धन्यवाद तुम्हाला सर्वांना धन्यवाद का धन्यवाद धन्यवाद का धन्यवाद का नाही धन्यवाद म्हणतात आमच्याकडे धन्यवाद म्हणतात अच्छा थँक्यू म्हणत नाही का थँक्यू ऐकलं नाही तुम्ही नाही समस्व नाही ते काय तेवढं माहित नाही मग काहीतरी सांगा ना म्हणून आता तुम्हीच सांगा नवीन गायला दुर्गंध होईल तुला दुर्गंध तुला दुर्गंध होईल चहा अजून आलेली नाही आपण तर माणूस कुठे गेलो झोपले तो काय बर घ्या मग दुर्गंध मामांनी माझ्या बाळासाठी तुझ्यासाठी 100 रुपये देणगी दिली त्यांना सुद्धा धन्यवाद धन्यवाद म्हणलं नाही बरं का नाही धन्यवाद प्रत्येकाला म्हणणार मग आपल्याला अवघड झालं आणि आता इकडं पुन्हा दुर्गंध होईल तुला दुर्गंध होईल तुला दुर्गंध होईल तुला
का नाही आला? आता कसं मी तुला सांगितलं म्हणजे बुरगुंडा कसा होता ज्ञान अज्ञान. आता आपण सर्व शाळेमध्ये जाणारे पोरं आहेत, लहानपणी सगळ्यांनी शाळा शिकलेली. मी सुद्धा शाळेत शिकले, पण थोडं शिकले. तुम्ही किती शिकले महाराज? 32 मला वाटेल होतं. आता तुला मी विचारतो प्रश्न, काय जोक सांगतो तुला. बर, आता एक जोक सांगते तुम्हाला, आणि सांगितल्यानंतर जास्त हसायचं, थोडं हसायचं नाही. हसल्यानंतर सगळे रोग कमी होते, पण थोडं हसा. बर, आता पुढे सांगतो. आता आता पैशाचं मागे आई बापाला कोणी विचारतो माय ते घेत पैसे द्यायच्या. आता तुम्हाला मी सांगते, एक होते डॉक्टर, बघा लक्षात ठेवा, एक होते डॉक्टर. लक्षात एक असतं आणि कथा शाळेमध्ये जाऊन सांगायची, म्हणजे किती तुम्ही हुशार येत असेल आणि कोणी येतं ते समजेल आपल्याला सर्वांना. आणि पुन्हा एकदा, एक होते डॉक्टर, डॉक्टरांकडे एक वेडा मनुष्य गेला. एक वेडा मनुष्य गेला, त्या वेडा मनुष्याने काय केलं की खिशात कापूस घेतला होता. कापूस घेतला आणि कापूस घेतल्यानंतर त्याने केलं, कापूस खिशात घातला. काय केला? ओके, कळलं का? ओके ओके. आता खिशात कापूस घातला, डॉक्टरांपाशी गेला, डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब कापूस आहे का? प्रश्न आहे पोरांना, कापूस आहे का? डॉक्टरांनी काय सांगावं? बोला पोरांना, कापूस आहे का? डॉक्टरांकडे कापूस असतो की, तरी ते काय म्हणले माहिती का? नाही. काय म्हणले? नाही. आता नाही म्हणल्यानंतर त्यांनी काय केलं? ठीक आहे म्हणलं, हा कापूस काढला खिशात, त्यांच्या हातात दिला, ठेवा खिशात. तो वेळा मनुष्य होता. डॉक्टर हुशार होतो. शाळा शिकल्यानंतर माणूस हुशार होतो ना, होतो. आणि न शिकलेलं नाही. आता लक्ष देईल तुमच्या पुढं. आता जसं पुढे गेल्यानंतर थोडा वेळ होतो, तो वेळा मनुष्य म्हणतो, डॉक्टर कापूस आहे का? डॉक्टर म्हणतात, वैतागून म्हणतात, नाही कापूस बाबा. कळतं की नाही येड्याला? म्हणलं कुठून आलं? म्हणलं क्लिनिक मध्ये यायचं, काय काम यायचं? ठीक आहे म्हणलं, डॉक्टर कापूस आहे का? ते म्हणतं नाही बाबा. हे कर म्हणला, खिशात घाल. आता वैतागून ते म्हणताय, काय म्हणला? नाही म्हणतात. काढा की खिशातून म्हणला तुमच्या. कळलं की नाही तुम्हाला? काय नाही कळलं? हसल्याने म्हणजे मला कळलं, तुम्हाला कळलं का? खिशात कापूस आहे. शिकलेले सुद्धा तुम्ही बोलायचं, मी बोलणार नाही. आणि जे अनपढ असतात, आता बाबांनी शाळा शिकली असेल मला माहित नाही, अनपढ असलं मी ते सांगतो तुम्हाला. अनपढ कसे हुशार असतात हे सांगतो. अनपढ, आता एक म्हातारी होती, म्हातारी बाई रोजची बसायची, बसल्यानंतर म्हणायची, उजाडायच्या आधी काय असायचं पहिले? कोंबडं कोकायचं का बांधायचं? कोकायचं पण चालते. आमच्या गावाकडे कोकायचं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? आणि आताच्या तुमच्या घड्याळीमध्ये मोबाईलमध्ये काय म्हणतात? आता अलाराम जर तुम्हाला शाळेमध्ये गेलात, तुम्ही अलारामचा कधी लॉंग फॉर्म केलं? लॉंग फॉर्म म्हणजे काय? तुकडे. आला करा, आला राम. काय आलं? आता आला राम. आता आला अधिक राम. मग आता राम रहीम आपण करतो महाराज, बरोबर की नाही? धर्म हे करायचं नाही आपल्याला. पहिली गोष्ट असं, आला राम. आता म्हातारी बाईची आवाज उठायची, कोंबडं बांधायचं आणि उठल्यानंतर म्हणायची, बाई माझ्या धन्याला शेतीमध्ये काम करायला द्यायचं, भाकरी थापली पाहिजे, बरोबर आहे? थापली पाहिजे. आता तिला टाइम कळत होता का महाराज? त्यावेळेस टाइम नव्हता, घड्याळ नव्हते, तर टाइम कसा करायचा? तिने काय करायची? मतदानला बघायची. काय बघायची? काय बघायची? वर. कळतं की नाही? काय बघायची? घड्याळ. अजून एकदा बोला. महाराज तुम्ही सगळं शिकलेले किंवा अनपढ आहे, काहीतरी आहे, मलाच काय कळलं? मी प्रश्न विचारू नको. असं वर जातं ते काय असतं सकाळी? कोण आहे? सूर्यापासून काय होते? प्रकाश येतो की नाही? हा. आता सूर्य जसा वर जायचा, 12 वाजले का मतदानाची वेळ यायची, मग ते म्हणायचे म्हाताऱ्याला भूक लागली असेल, जेवण घेऊन गेलं पाहिजे. मग घेऊन जायची, भाकरी द्यायची म्हाताऱ्याला. दिल्यानंतर संध्याकाळ झाली, मावळायला लागलं का म्हणायची, संध्याकाळ झाली बाबा चला घरी. आता वेळ कळतो का महाराज? आज आपल्याला वेळ कळतो का? आज आपण कसं आहे, बसलो समजा देवाच्या नामचिंतन माहिती विषय वेगळा, पण दुपारी संध्याकाळी आपल्याकडे एकच गोष्ट आता सध्याला कलियुगामध्ये कलीच्या नावाने येणारं एकच आहे. काय आहे लक्षात घ्या फक्त तुम्ही,
महाराज बघायला बघा माईकवाले महाराज आपले ते बघायला आता त्यांच्या हातामध्ये माईकवाले महाराज हा सॉरी बरं का. आणि तुम्हाला सांगतो कलियुगामध्ये फक्त उद्धार कोणाचं नाव आहे महाराज? हरीचं नाव. कलियुग उद्धार घ्या महाराज. कलियुग उद्धार महाराज गुरुजी सुख झाले हो साजनी बरबाद श्री विजय अंकुश श्री पैलवान रविदास येवले यांच्यातर्फे 0 मला दिसत नाही महाराज या जरा पुढे महाराजजी एक वजन येत नाही मला जरा या इकडे पुढे. हॅलो 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 समाजसेवा श्री विजय अंकुश श्री पैलवान रविदास येवले यांच्यातर्फे 1100 रुपयाचे 11,000 11,000 महाराजांचा सत्कार करायचं. महाराज नारळ आणा एक मिनिट महाराज. विजय अंकुश यांना आणि प्रकाश महाराज अभ्यंकर या पुढे अभ्यंकर महाराज पुढे झोपले का गुरुजी सावकाश गुरुजींना घ्या. हॅलो 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 सावकाश हॅलो 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 हरेश हॅलो 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 नाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर रामकृष्ण विठ्ठलपंतांना छत्रपती शहाजी महाराज यांना एक पुत्र जन्मासी आला. छत्रपती शिवाजी महाराज की. पाळणा येतो आई तुम्हाला पाळणा येतो कोणाला पाळणा? जुळवा पाळणा पाळ शिवाजी
सांगतो, जसं छत्रपती शिवाजी महाराज आज कसं आहे तिथीप्रमाणे जयंती आहे म्हणून मी पाळणा घेतलेला आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रेतेसाठी प्राण जोडले आपल्या दुसऱ्यासाठी, प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे भरसाचा राजावर. माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव शिवबाची तलवार, चमके शिवाची तलवार, चमके शिवाची तलवार. चला महाराज. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. इंद्राचे गौरव विश्वाचे थोर, भागल गावल देनु सर, आय भवानी प्रसन्न हो, आय भवानी प्रसन्न हो. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. आता वेडी 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 वेळ कशाचा लागावं आपल्याला? पांडुरंगाचा वेळ लागावं आपल्याला, वेळ लागावं फक्त कशाचं? भक्ती मार्गाचा वेळ लागावं महाराज. व्यसन मधून तुम्ही मुक्त व्हा आणि फक्त कशा करता? फक्त पंढरपूरच्या वाटेला तुम्ही निघायचंय, पंढरीची वाट. पंढरीची वाट गोड माझ्या पायाला आले फोड, पंढरीची वाट गोड माझ्या पायाला आले फोड, पंढरीची वाट गोड माझ्या पायाला लागेल फोड. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गाबानुलिया 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 धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. चालवा चालवा. आता भूक लागली वेळीला, काय काय खावं म्हणते? काय काय खायला?
पंढरपूरच्या वाटेला जाताना कसं हौशे गौशे नवशे सगळे सण असतात हे सांगायचा प्रयत्न आहे माझा. कसं आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे महाराज. आज कसं आहे, आज आपण वेस्ट केलं हे फक्त उदाहरणार्थ की फक्त एक्झाम्पल इंग्लिश मध्ये म्हणावं. आणि आपण काय करतोय की बाबा पर कोणत्याही ठिकाणी गेलो अन्न हे आपण वेस्ट करतोय. कसं आहे, आता कोणी म्हणते आमचे माणसाचे उद्या आता लेडी लाडाची लेक लेड काय जावय कोणचा लाडाचा जावय लाडाचा सासरवाडीला गेला लाडाचा जवळ गेला सासरवाडीला लाडाचा जवळ गेला सासरवाडीला. बोला या बोला 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 माऊली न द्या बोला माऊली बोला म्हणा म्हणा आई म्हणा 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 आई म्हणा म्हणा महाराज घ्या लाडाचं जावं ह्या म्हणा आणि धोरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर. आणि आता आपल्याला सगळ्यांना झोपायला फक्त पहिले गाणे चालायचं नाही का. तुम्हाला मी आठवण देतो फक्त मुझे नींद न आए मुझे चैन न आए मुझे नींद न आए मुझे चैन न आए. आता कसं एका दिवसात पोरग होते मला कसं कसं काय आता आहे काय करा फक्त मी वेडी आहे वेडी मी एकटी आहे पण तुम्ही किती हुशार आहे. आणि रात्रीचं आता किती वाजले 12 तरी सुद्धा तुम्ही माझ्या वेडीकडे बघत बसलाय वेड्यावानी. कोण वेडे मारत वेडी ग वेडी झाली ग 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 वेडी झाली
आता कसं आपल्या वेळ आहे आणि कार्यक्रमाला पूर्णविराम द्यावा. गुरुजी हे गाणं गुरुजी वाजवतात. बस हलगीला हलगी का हलगी पैसे शेवट हलगीला हलकी बारीकला आलं गे चांगलं गाणं हलगी बाई जिंदाबाद. Iki. समाप्त. समाप्त. समाप्त.